तळतळी शेव. मी 8 वाजेपर्यंतच देतो तुम्हाला सगळं. तुम्हाला 8 वाजेपर्यंतच देतो. 8च वाजता नाही, मी उन्हात बसलो ना तुम्हाला चटके बसते. तुम्हाला चटके बसले की तुम्ही पटकून काढता. मुख्यमंत्र्याला चटके बसतील, तुम्हाला चटके बसतील आणि ते पटकून होईल. कारण ह्या सूचनेशिवाय होत नाही हे आदेशाशिवाय. तुम्ही काढायला म्हणलात ना, आम्ही काढायलो. फक्त मी एकदा काना खालून मी ताबडतोब बोलून घेतो 2 घंट्यातच. लय वेळ बी नाही लागेल त्यांना. मी म्हणतो 4 बिने वाजू देत, फक्त लांबून यायला त्याला वेळ लागेल ना अभ्यासाला. म्हणजे पुन्हा लोड नको. पण एक ध्यानात ठेवा बरं साहेब, हे पाहिजेत बरं का. जी आर पाहिजे, सातारा संस्था पाहिजेच पाहिजे. ते तुम्हीच खटू शकता. आमचे चटके आम्ही उन्हात बसलो, चटके तुम्हाला बसतील. माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. समाजाचं कल्याण होईल आंदोलनाच्या माध्यमातून. साहेबाचंच मानलंय मी, साहेबाचा शब्द मानलाय मी. तुम्ही इथून मागच्या माझ्या बाईट बघा, सगळं बघा. मी व्यासपीठावरून हाकलून दिले. शिंदे साहेब जसं काम करू शकतात तसे काम तुम्ही करायला लागला. एकनाथ शिंदे साहेबांनी जसं काम केलं तसं तुम्ही करायला लागला. फडणवीस साहेबांना बी करा म्हणा तसं. नाही, रात्रीला वेळ पोरं होते, आमचं हे चाललं. मी फक्त हे बरोबर एक वाचून घेतो आणि तुम्हाला सांगतो सूचना काढा. तुम्ही सूचनासाठी थांबणार आहेत आता, कारण तुम्ही म्हणलात हे तुम्हाला दाखवायला आणलंय आणि तुम्ही हो म्हणले का आम्ही सूचना काढायला लागलो. त्यामुळे मी बी 4 जणांना विचारून घेतो अभ्यासाकाला. तुम्हाला लगेच सांगतो सूचना. काय नाही, रविवारी बी निघत्या सूचना, काय नाही अडचण नाही. अधिवेशन झालंय रविवारी. येस, हो चालेल. नाही पण सातारा संस्थांचा GR लागतोय. तुम्ही लगेच जा, लगेच जा तुम्ही साहेब. आता पुरा वेळ आमच्यासाठी, समाजासाठी. तुमचे सगळे दौरे बंद करा. मला थोडा वेळ द्यावा लागेल म्हणे. मी नवीन झाला गोदंडल माझ्या मी काही तिथं काही चाललं माझ्यावर आपण मला थोडा वेळ द्या ना. मी पाहिजे साठी आपल्याला 2 दिवसांनी मंगळवारी बोलणं करून हे होत आहे लगेच. हे लगेच होत आहे, राहत नाही रे, लगेच होत. मी उन्हात बसलो की लगेच होत आहे. साहेबाला चटके बसते तिकडे. फडणवीस साहेबाला नाही आलं. फक्त आंदोलन हाणून मोडून टाकू नका एवढं सांगा. नाही, त्याचं कारण सांगतो. राज्यात जर आंदोलन सुरू झालं तर थांबणार नाही. म्हणजे तुम्हाला एक आम्ही घरचे आहेत म्हणून सांगायला लागलो. तुम्ही हल्ला करता किंवा ते अंतरवाली सारखं प्राणघातक गोळ्या फिऱ्या, तुम्ही म्हणजे सरकार, तुम्ही म्हणजे सरकार. तर आंदोलन पुऱ्या राज्यातलं मला बी नाही थांबणार बरं का. मी आज बी पोराला गप म्हणलं की गप बसते. राज्यातले पोरं थांबणार नाहीत बरं. कारण 2-4 महिने आंदोलन चाललं रस्त्यावर. म्हणजे हे पण तुम्हाला सांगून ठेवायला लागलो, सावध करायला. आडमुठा नाही बोलायलो बरं. लगेच बोलतो तर तुम्ही उठले की लगेच फोन सुरू आमचे. तुम्ही जागेवर बसून राहा. हलू नका तुम्ही हलू नका. आहेत तसेच राहा. मग मी उठलं की पुरी उठते ना. मला पोराला सांगतो फक्त एकदा. जागेवर राहा, परत ते पोरं हलते ना. जाताना येताना कोणी आरडा करायचा नाही बरं का. आता ते सूचना काढायसाठी पुन्हा तिकडे जाणार आहेत. ते ड्राफ्ट आपल्याला आणून दिलाय, त्याच्या शासनाच्या सूचना त्या काढायसाठी त्यांना पुन्हा वापस जायचे. ते येते आरडा करतात. तुम्ही परत येते जाते आरडा करताना आरडा नाही करायचा, शांत राहायचं. उलट आलेल्या पाहुण्याला सन्मानाने वाटा लावायला जायचं येताना. कारण आपण जागा सोडत नाहीये. पुऱ्या मागण्या तर जागा सोडत नाही. आलेल्या पाहुण्याला सन्मानाने येऊन देत जा आणि सन्मानाने जाऊ द्यायचंय. सन्मानानं, कारण ते म्हणले तर आपल्याला ड्राफ्ट आणून दिलाय. त्या ड्राफ्ट प्रमाणे आम्ही सूचना काढतो. मी बी म्हणलं अभ्यासकाला थोडं बोलून घेतो. मी ड्राफ्ट बरोबर आहे का. आपण संध्याकाळपर्यंत जर सांगितलं या सूचना चांगल्या आहेत, हे ड्राफ्ट चांगला आहे, याच्या सूचना काढा, तर ते म्हणले आम्ही लगेच काढतो सूचना. पण त्या अभ्यासकांना त्यांना मी जरा फोन लावून आता बोलून घेतो. तुमच्या कोणी अभ्यासक ओळखीचे असले त्यांना म्हणा 5 वाजेपर्यंत इथं या. मी बी मीडियातून आता आव्हान करतो. आणि त्यांना जाता येताना कुणी येऊ, हे येऊ, दुसरे मंत्री येते बदलून येते. आपण काय म्हणायचं त्याला संस्कार दाखवायचे. आणि उन्हातलं उपोषण ध्यानात ठेवा. मला बोलायला लई लावून जाऊ नका. काय होतं इथं उन्हात मला जास्त जर त्रास व्हायला लागला तुम्हाला बोलू का काय करू.
त्यामुळे कुणी ढिंगाणा ते करत नाही, मग मला पळायला लागतं तुमच्याकडे. काहीच करायचं नाही, शांत राहायचं. मंत्री येऊ जाऊ आपण तोडगाच काढू. उदगे पाटील साहेबांची जबाबदारी सोपून दिली आपण. काय होतं पोराला नाही सांगितलं. आपल्या काही चर्चा करून मग निर्णय घ्या. आंदोलन भाग सोडा, तुम्हाला वाटतं शब्द काळी, पण मला गरजेचं आहे. मला इकडं ऊन लागलं तर तिकडं तुम्हाला चटके बसणार. माझा शब्दशः अर्थ समजून घ्या, माझा शब्दशः अर्थ समजून घ्या. इथं आम्ही उन्हात तळपलो तुम्हाला चटके बसणार आहेत, तुम्ही पटापट करणार. होणार आहे ना दादा, त्याच्यामुळे नाही बरं का, 10 महिने गेले, त्यांना पण माहिती आहे, विखे पाटील साहेबाला पण माहिती आहे 10 महिने गेले. बघू दे. हा. चर्चा होऊ दे. मग आपल्या संदर्भ आला तर आपण उद्या निर्णय करू. उद्या जायचं, उद्या आल्या पाहिजे, चर्चा जमणार. मंगळवारी करू. हे बरं का, याच्यावर तुम्हाला जोरात द्यावा लागेल ना. त्यामुळे मला मुंबईला तिकडे मंगळवारी त्या ॲडव्होकेट आमचा हट्ट आहे तुमच्याकडं, तुमचे दौरे रद्द करा. समाजासाठी हे सत्य आहे. नाही म्हणतोय मी की असलं बी काही तर सगळं दौरे रद्द करा. दगडून थांबलो ना. हा, सगळं रद्द करा आणि याच्यातच वेळ द्या, कारण हे लय गरजेचं आहे. कारण हे जर एकदा फिरलं ना, हा, तुम्हाला म्हणून मी अर्थ समजतोय तुम्हाला पण